आणि गेल्या 18 वर्षांपासून अंगणवाडीमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे अंगणवाडीमधल्या विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले। ज्या अंगणवाडी सेविकेने हा व्हिडिओ शेअर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पारधी यांनी विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार देण्याऐवजी स्वतःच्या खर्चाने चांगला भरडा आणून दिल्याचा दावा पालकांनी केला। त्याचबरोबर पारधी यांनी मुलांना शिकवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलंय। अनेक दिवस त्यांनी 4 ते 5 किलोमीटर पायपीट करून ही अंगणवाडी चालवली असं सुद्धा पालक म्हणतात। त्यांना पुन्हा कामावर घ्या अशी मागणी पालकांनी केली आहे। अंगणवाडीतील मुलांना येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याबद्दल चास ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरती शासनाने बडतर्फीची कारवाई केली आहे। खरं तर ही तीच अंगणवाडी आहे ज्या अंगणवाडीमध्ये रेश्मा पारधी ह्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात आणि याच ठिकाणी काम करत असताना गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडनं जो पोषण आहाराचा पुरवठा होतोय हा पोषण आहार आहे यातील वाटाणा असेल भरडा असेल ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, त्या शिजत नव्हत्या आणि त्याची तक्रार ह्या रेश्मा पारधी यांनी वारंवार करूनही कोणत्याही प्रकारे त्यावर कारवाई होत नव्हती। त्यामुळे वैतागलेल्या पारधी यांनी हा व्हिडिओ बनवून त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर टाकला आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल का केला हा ठपका ठेवत रेश्मा पारधी यांच्यावरती आता शासनाने बडतर्फीची कारवाई केली आहे। जे सर्व विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आदिवासी समाजाचे आहेत। त्याचबरोबर ही जी अंगणवाडी सेविका आहे ही अंगणवाडी सेविका सुद्धा या ठिकाणी आदिवासी समाजाची आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ह्या अंगणवाडी सेविकेने ही दुर्गम भागातील अंगणवाडी चालवली आहे। अगदी पायपीट करून ही अंगणवाडी चालवली आहे। त्यांचं काम चांगलं आहे असं मत या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करतायत। त्यांना शासनाने पुन्हा सेवेत घ्यावं अशी मागणी सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करतायत। रेश्मा पारधी यांच्यावरील कारवाई मागे घेणार का हे आता पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चास, पुणे। गावकरींनी मॅडमला सांगितलं का हा आहार देऊ नका, पोरांच्या पोटात दुखते। तो आहार मॅडमनी बंद केला आणि स्व खर्चाने ते आहार घेऊन यायचे आणि ते शिजवून द्यायचे आणि तो बंद केल्यामुळे तो शाळेमध्ये तसाच पडलेला आहे। तो काही शिजवला नाही नंतर। त्याच मॅडमला कामावर नका, त्याच मॅडमला सोशल मीडियाला पाठवल्यामुळे काय ते सरकारने काढून टाकलंय। हे चुकीचं काम केलेलं आहे। सदर अंगणवाडी सेविका यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने सोशल मीडिया वापराबाबत शासनाच्या ज्या आचारसंहितेबाबत जे काही नियम आहेत ते नियम पाळून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आपले मुद्दे मांडावे लागतात आणि सदर अंगणवाडी सेविका यांना जरी सेवेतून कमी करण्याचे आदेश प्राप्त झालेले असले तरी पुन्हा त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केल्यानंतर पुन्हा सेवेची संधी उपलब्ध होऊ शकते। 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ते आधी खाऊन दाखवावे। म्हणजे कदाचित कागदी घोड्यांच्या मते, कागदपत्रांच्या मते या अंगणवाडी सेविकेचा, या भगिनीचा मार्ग चुकला असेल, पण तिचा हेतू काय होता हा जास्त महत्वाचा आहे। या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी। अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे। कोणी ते गरोदर स्त्री खात नाही, विद्यार्थी छोटे मुलं आहे बालक ते खात नाही, ते फेकण्यात चाललं आहे। आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये। 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत। हे सर्व एक मोठा रॅकेट म्हणून काम करत आहे आणि जो या विरुद्ध बोलेल तो गुन्हेगार। ही जी पद्धत आहे ही हुकुमशाही संपवावी लागेल। तिने जर वस्तू इथे मांडली असेल, तिने योग्य पद्धतीनं सरकारकडे आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चुकीचं होत असेल त्या दृष्टीने मांडलं असेल तर तशा अंगणवाडी सेविकांवर कुठली कारवाई करणे योग्य नाही। शासनाचेच अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी सन्माननीय आयुक्त तुकाराम मुंडे साहेब
यांनी जी मोहीम हातामध्ये घेतलेली आहे का भेसळ आपल्याला रोखायची आणि महाराष्ट्र सुदृढ झाला पाहिजे, त्यांना चांगल्या प्रकारचं खाणं लोकांना मिळालं पाहिजे, याकरता त्यांनी जी मोहीम भेसळखोरांच्या विरोधात घेतली आहे त्याचाच एक विचार मनामध्ये घेऊन त्या बिचाऱ्या महिलेनं हे केलं. याच्यात काही चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून तिच्यावर केलेली कारवाई तत्काळ मागे घेणं गरजेचं आहे. उद्या त्या मुलांना जर काय झालं असतं, जबाबदार रेश्मा पारजीलाच धरलं असतं आणि तिच्याबरोबर जी मदतनीस आहे अंगणवाडीची त्या नंबरवाडी ठाकरवाडीच्या महिलेला धरलं असतं. म्हणून तिच्यावर केलेली कारवाई ही मागे घेणं गरजेचं आहे.